Greetings to you in the most blessed name of our Lord and Savior Jesus Christ. प्रभू येशूच्या महान प्रेमाची सामर्थ्य नावामध्ये सर्वांना सलाम करतो. We are now in a special season where people think and meditate about birth of Jesus and the events following. आणि सध्याला आपण त्या विशेष समयामध्ये आहे ज्यामध्ये लोक ख्रिस्ताचा जन्म आणि त्याच्या जन्माविषयीच्या गोष्टींमध्ये अधिक उत्सुकता दाखवतात. Now today we will take up few events and then try to meditate on each of them. आणि आज आपण त्यातल्या काही घटना घेणार आहोत आणि त्यावर आपण थोडं मनन करणार आहोत. Before that, let us turn to book of 2 Peter, त्याआधी आपण पेत्राच्या दुसऱ्या पत्राकडे जाऊया. first chapter, त्याचा पहिला अध्याय verse 21. आणि त्याचं 21 वचन. I will read from verse 20 and then 21. Both we will read. आणि मी 20 पासून वचन वाचेल आणि त्यानंतर पुढे 21 अशी दोन्ही वचन आपण वाचणार आहोत. It says, verse 20, knowing this first, that no prophecy of the scripture is of any private interpretation. प्रथम म्हणत हे आणावयाचे की शास्त्रातील कोणताही संदेशाचा स्वतःच्या कल्पनेने उलगडा होत नाही. And then verse 21 says, for the prophecy came not in old time by the will of man, but holy men of God spake as they were moved by the Holy Ghost. आणि पुढे 21 वचन आपल्याला सांगतं, कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी झालेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून सांगितलेला आहे. How did prophecy came to us, or how did the scripture came to us? मग देवाचं वचन किंवा देवाची वाणी आपल्यापर्यंत कशी आली? It says, for the prophecy came not in old time by the will of man. आणि आपण पाहतो की वचनात स्पष्ट म्हटलेलं आहे की जुन्या काळामध्ये ही जी वाणी आहे ही मनुष्यांकडून नव्हे, But holy men of God spake as they were moved by the Holy Ghost. तर देवाच्या आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांमार्फत आलेली आहे. Beloveds, because scripture came to us through the inspiration of the Holy Spirit, and holy men of God were the instruments to bring the word of God to us. आणि आपण पाहतो प्रियानो, देवाचं वचन हे आत्म्याने प्रेरित होऊन त्या वचनाने किंवा आत्म्याने भरलेल्या मनुष्यांद्वारे आपल्याकडे आलेले आहे. It is not the Holy Spirit alone speaking, but it is definitely Holy Spirit through human agency, human beings, or holy men of God were definitely inspired to speak forth. आणि आपण पाहतो की फक्त पवित्र आत्माच नाही, तर मनुष्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी पवित्र आत्मा आपल्याशी बोलत आहे. So two agencies are there. Number one, Holy Spirit, and secondly, human holy men of God. आणि दोन गोष्टी आपण या ठिकाणी पाहतो. पहिला तर पवित्र आत्मा आहे आणि दुसरा देवाचे पवित्र लोक आहेत. We need to thank God for this provision, because He has used holy men of God, and then He has spoke to you and me. आणि परमेश्वराच्या या योजनेबद्दल खरोखर आपण त्याचे आभार मानायला पाहिजे, कारण त्या मार्फत तो तुमच्याशी आणि माझ्याशी बोलतो. How many of you are really aware of this? आणि आपल्या सर्वांना हे किती माहिती आहे? It is not by only a private interpretation we get the inspiration or the scripture. आणि असं नाहीये की कुठलं हे प्रायव्हेट हे असं वचनाचा भाग आहे जो आपल्याला प्रेरित होऊन मिळालेला आहे. It is not by the personal opinion of someone this scripture has come to us. किंवा कोणाचं वैयक्तिक मत असं नाहीये जे वचनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेलं आहे. It is through the Holy Spirit, and holy men of God have written this and very valuable scripture
which mends us, which exhorts us, which encourages us. पण हे देवाचं पवित्र वचन आहे जे पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या लोकांच्या मार्फत आपल्यापर्यंत आलेलं आहे, जे आपल्याला उत्साहित करतं, जे आपल्याला प्रेरित करतं, जे आपल्याला चालना देतं. Today, are you in tears? आज तुम्ही अश्रूंमध्ये आहात You का? know, my mother was a widow, and in her young age, she became a widow. आणि माझी आई एक विधवा होती, फार तरुण वयामध्येच ती विधवा झाली. And she was weeping bitterly, and then she was not having any human comfort. आणि ती अतिशय दुःखामध्ये होती, ती रडत असायची आणि कुठल्याही मनुष्याकडनं तिला सांत्वना मिळाली नाही. She was worried as to how these 5 children will grow up and how they will come up. आणि सतत ती काळजीमध्ये असायची की या 5 लेकरांचा सांभाळ कोण करेल आणि ह्यांना मी कसं वाढवणार. Many told, finished, these children, nobody is there to take care of them, and we do not know what will happen to these children. This is the end of it. आणि पुष्कळ लोक असेही म्हणत होते की बस आता सगळं काही संपलेलं आहे, या लेकरांचा अंतच इथं होणार आणि या ठिकाणी पुढे यांचं काही होऊ शकत नाही. But beloved, definitely God had a great plan, and He took care of us, and He really nurtured us and prepared us for His glory. पण परमेश्वराचा धन्यवाद असो की त्याची एक योजना आमच्यासाठी होते, त्यांनी आमची काळजी घेतली आणि आम्हाला इथपर्यंत आणलं. And we are living testimonies of His hand and how He leads even the poor out of the dust. He remembers and then removes and lifts them up and make them stand on the rock. आणि परमेश्वराच्या त्या कृपाशीतेचे आम्ही जिवंत साक्षीदार आहोत. जणू काही त्या धुळीमध्ये पडलेल्या एका गरीबाला कशा रीतीने परमेश्वर उचलतो आणि आशीर्वादित करतो. As we meditate today on different aspects of this season, let us turn to the book of Luke and let us read from chapter 1 and verse 1. आणि या वचनाचे विविध भाग पाहत असताना लुकाच्या शुभवर्तमानामधून आपण पाहणार आहोत. त्याचा अध्याय 1 आणि त्याच्या वचन 1 पासून आपण पुढे पाहूया. Luke's Gospel, first chapter, verse 1 says, "For as much as many have taken in hand to set forth in order a declaration of these things which are more surely believed among us." आम्हामध्ये ज्या गोष्टी संबंधाने पूर्ण खात्री झाली आहे त्या आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक व वचनाचे सेवक होते. Beloved, here in this verse we read that many have taken up and started writing on the birth of Jesus and events of Jesus. आणि या ठिकाणी आपण पाहतो की पुष्कळ लोकांनी या ठिकाणी प्रभू येशूच्या जन्माविषयी आणि त्याच्या गोष्टींविषयी लिहायला सुरुवात केलेली होती. And here Luke is writing about these events orderly, and then he has written wonderfully. आणि लुकाने सुद्धा त्या संदर्भात लिहायला सुरुवात केलेली आहे आणि एका सुंदर रीतीने त्याने हे लिखाण पूर्ण केलेलं आहे. It was not an imaginary story, but it was done, and they have witnessed, and people have seen it. आणि आपण पाहतो की ही कुठली काल्पनिक कथा नसून तर ह्याचे साक्षीदार असणारे लोक होते. So many started writing, not only one, because of this great events which have transformed many people. Not only one or two, but many started writing. आणि म्हणून पाहतो ही जी महान घटना झालेली आहे या संदर्भात कुठल्या एका व्यक्तीने नाही तर पुष्कळ लोकांनी लिहायला सुरुवात केलेली होती. So it says, as much or as many have taken in hand to set forth in order a declaration of those things. आणि वचन म्हणतं आम्हामध्ये ज्या गोष्टी संबंधाने पूर्ण खात्री झाली आहे त्या आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे. And mostly people have believed as they have seen them happening, and then this has become a real fact. And then it was not only
based on feelings. आणि आपण पाहतो की या सर्व गोष्टी डोळ्यांनी पाहणारे लोक होते आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यांनी लिहिलेल्या आहेत याच्यामध्ये त्यांनी तथ्य म्हणून लिहिलेल्या आहेत. And then in verse 1, we read that they have returned, and then in verse 2, it says, even as they delivered them unto us. आणि त्या वचनात आपण पाहतो की पहिलं वचन आपल्याला सांगते की त्यांनी लिहायला सुरुवात केली, पण दुसऱ्या वचनामध्ये आपण पुढे पाहतो की त्यांनी ते पोहोचवलं सुद्धा. Beloved, we definitely write, and many write and they don't even give it to others or tell it to others what happened, what he wrote, and all that. आणि प्रियांनो, आपण पाहतो की पुष्कळशे लोक आहेत, आपण आहोत जे लिहायला तर सुरुवात करतो पण आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही. But here, these people have definitely written, and they have made effort to reach to everyone wherever possible. आणि आपण पाहतो इथे हे लोक होते ज्यांनी हे काम लिहायला सुरुवात केलेली आहे आणि केवळ लिहिलंच नाही तर ते शेवटापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कामही त्यांनी केलं. It says in the same verse, even as they delivered them unto us, which from the beginning were eyewitnesses and ministers of the word. आणि वचन आपल्याला सांगतं की आम्हामध्ये ज्या गोष्टी संबंधाने पूर्ण खात्री झाली आहे त्या आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक व वचनाचे सेवक असे होते. In this verse, there are two types of people. Number one, they were eyewitnesses. या जगामध्ये आपल्याला दोन प्रकारचे लोक पाहायला मिळतात. And- पहिले म्हणजे जे आहे की प्रत्यक्ष पाहणारे. Secondly, this verse also speaks about the ministers of the word. आणि हे वचन आपल्याला स्पष्ट रीतीने सांगतात दुसरी गोष्ट म्हणजे की वचनाचे सेवक असणारे. So there were people who witnessed directly, आणि काही असे लोक होते ज्यांनी प्रत्यक्षरित्या त्या गोष्टी पाहिल्या and then they have seen in a first-hand information, and then they have proclaimed it. आणि डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी त्याने लिहून काढल्या. And there are also people who committed themselves to preach the word. आणि त्यानंतर आपण पाहतो असेही दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत ज्यांनी या वचनाचा प्रसार केला. They were the ministers of the word of ते God. वचनाचे सेवक आहेत प्रियांनो. That is the reason we see various people witnessing about the events before and after the birth of Jesus. आणि म्हणून आपण पाहतो की येशूच्या जन्माविषयी सुरुवातीच्या आणि शेवटच्या गोष्टीपर्यंत पाहणारे हे विविध लोक होते. Now in verse 3, आता तिसऱ्या वचनामध्ये we आपण read पाहतो about his own testimony as a doctor in the world, and he was catering to the people's needs physically, and then he was a very good doctor in those days. आणि या तिसऱ्या वचनामध्ये तो स्वतःविषयी त्या ठिकाणी गोष्टी सांगतो. एक वैद्य म्हणून लोकांची सेवा करत असताना स्वतःविषयी या गोष्टी या ठिकाणी तो नमूद करतो. It seemed good to me also, having had perfect understanding of all things, from his very first to write unto thee in order, most excellent Theophilus. यास्तव थिओफिल महाराज, मलाही वाटले की सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध करून त्या आपणाला अनुक्रमाने लिहाव्या. So in this verse we read that the recipient is also named, and his name is most excellent Theophilus. आणि आपण या ठिकाणी पाहतो की ज्याला उद्देशून हे पत्र लिहिण्यात आलं होतं त्याचं नावही या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं होतं, जे आहे थिओफिल महाराज. The most excellent Theophilus is used only for those who are having higher position in the government. आणि आपण पाहतो महाराज ही पदवी त्या काळात त्या लोकांना दिली जात होती जे सरकारी क्षेत्रामध्ये अतिशय उच्च पदावर कार्यरत असत. Who was Theophilus then? मग थिओफिल हा कोण होता? Theophilus also was not a Jew, he was also a Gentile.
आणि आपण पाहतो की थिओफिल हा यहुदी नव्हता, तर हा एक विधर्मी व्यक्ती होता. Writer also is a Gentile, and then the recipient also is a Gentile. लिखाण करणारा सुद्धा एक विधर्मी व्यक्ती आहे आणि ज्याला उद्देशून हे पत्र लिहिलेलं आहे तो व्यक्ती सुद्धा विधर्मी आहे. Dr. Luke is not a real Jew or who has a real background of Old Testament and from childhood he was nurtured. There is nothing of that sort. आणि लुकाबद्दल जर आपण पाहिलं तर त्याच्या जन्माविषयी यहुदी पार्श्वभूमी आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही, ज्या रीतीने यहुदीपणात त्याचं संगोपन झालेलं असेल. Then Theophilus also was a Gentile who was fresh seeker of Christ and finding the truth in his life. आणि थिओफिलाबद्दलही आपण पाहतो एक विधर्मी व्यक्ती म्हणून ख्रिस्ता संदर्भामध्ये शोध ही व्यक्ती करत होती. The word Theophilus means friend of God. आणि थिओफिलाचा अर्थ होतो देवाचा मित्र. Maybe he was a Gentile, but he was definitely a friend of God in his relationship with God. आणि भले तो त्या ठिकाणी धर्माने विधर्मी असेल, पण नात्याने तो देवाचा एक मित्र बनला होता. Today there are so many Christians, they call themselves as biblical Christians and they have biblical names also in their life. आणि आज पुष्कळसे असे ख्रिस्ती लोक आपल्याला पाहायला मिळतात की पवित्र शास्त्रातली नावं तर स्वतःला घेतात आणि वचनाचे ख्रिस्ती लोक म्हणून स्वतःला म्हणवतात. But if we look at their lives, they are so dirty and too far from the scripture and standard of the scripture. पण जर त्यांच्या जीवनाकडे आपण जवळून पाहिलं तर देवाच्या वचनाच्या जवळही त्यांचं जीवन नाहीये, इतकं घाणेरडं आणि पाप भ्रष्ट झालेलं आहे. And their lives are too different apart from the word of God. आणि देवाच्या वचनापासून त्यांचं जीवन हे अतिशय वेगळं आहे. Their lives are smelling so badly that people hate them and then hate Christianity also. आणि त्यांच्या जीवनातून इतका रीतीचा दुर्गंध येत आहे की ज्या दुर्गंधामुळे लोक ख्रिस्तीपणाचाच आज हेवा करू लागले आहेत. How is your life and my life today? प्रियांनो, आज तुमचं आणि माझ्या जीवनाबद्दल काय आहे? Are we having a standard, the scripture as a standard in our lives, and are we able to walk according to the scripture and follow the scripture? देवाचं वचन आज आपल्या समोर कित्ता म्हणून आहे का, की त्याला अनुसरून आपण आपलं जीवन जगतो का? How is our life today? आज आपलं जीवन कसं आहे? Here there is a man called Theophilus who himself had affinity and love towards God and godly things. आणि ह्या ठिकाणी एक व्यक्ती आपण पाहतो थिओफिल, ज्याला परमेश्वराविषयी अतोनात प्रेम होतं. He was never different in his word and in his life. त्याच्या जीवनामध्ये आणि त्याच्या शब्दामध्ये तो कधीही वेगळा वागला नाही. There was no difference between his word and his deed, and there was a life which was together. Whatever he speaks, he also applies to his life. त्याचं जीवन, त्याचे शब्द आणि त्याच्या आचरणामध्ये कधीही दुमत नव्हतं. जे शब्द तो बोलला त्याच गोष्टी त्याने आचरल्या. And then verse 4 says, आणि पुढे 4थं वचन म्हणतं, that thou mightest know the certainty of those things wherein thou hast instructed. यासाठी की ज्या वचनाचे शिक्षण आपणाला देण्यात आले आहे त्याचा निश्चितपणा आपल्या लक्षात यावा. Who was Theophilus then? मग थिओफिल कोण होता? Theophilus was a seeker. थिओफिल हा शोध करणारा He होता. was searching for reality. तो सत्याच्या शोधामध्ये होता. He found the reality in Christ. ख्रिस्तामध्ये त्याला ते सत्य He सापडले was searching for the Savior. आणि तो त्या खऱ्या तारणाच्या शोधात होता. He found the Savior. So he was searching for the true life. आणि तो खऱ्या जीवनाच्या शोधात होता. And then he found in John 14:6 that Jesus saying, I am the way, the truth, and the life. आणि योहान
14:6 मध्ये त्याला ते सत्य सापडलं, जिथे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. He found the true way right in Jesus. ख्रिस्तामध्येच खरा मार्ग त्याला सापडला. He found the true light right in Jesus. ख्रिस्तामध्येच खरा प्रकाश त्याला सापडला. He is the way, He is the truth, and He is the life. तोच प्रकाश आहे, तोच जीवन आहे आणि तोच मार्ग आहे. He found all these three things in Jesus. आणि त्याला या तिन्ही गोष्टी ख्रिस्तामध्ये सापडल्या. Jesus could say, I am the way, the truth, and the life. आणि येशू म्हणतो की मीच जगाचा प्रकाश आहे, मार्ग आहे आणि जीवन आहे. Beloved, today the true light and true way and then true life is in Jesus Christ. आणि खरा जो मार्ग आहे, खरा जो जीवन आहे, खरा जो प्रकाश आहे, तो ख्रिस्तामध्येच आहे प्रियांनो. May God's grace continue to be upon us that we may search the true light and definitely help us to find true light, true way, and then true life in Jesus and be satisfied by the true light. आणि त्या खऱ्या प्रकाशाचा शोध करण्याची परमेश्वर आपल्याला कृपा देव की तो खरा प्रकाश आपल्या जीवनापर्यंत येऊ. Shall we close our eyes and look God in prayer? आपले डोळे आपण बंद करूया आणि परमेश्वराकडे आपली दृष्टी लावूया. Father, we thank you for this day. प्रभू, आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Thank you for helping us to know that true way and true light and true way is Jesus himself. आणि पुन्हा एकदा प्रभू आज आम्हाला ही समजण्याची संधी दिली की खरा मार्ग, खरा सत्य आणि खरा प्रकाश हा प्रभू येशू ख्रिस्तच आहे. Open our eyes that we may see these wondrous things out of your word. आणि प्रभू आमचे डोळे उघड, तुझ्या वचनातील अद्भुते आम्हाला समजू शकतील. Help us to follow and glorify your name in and through our life. प्रभू आम्हाला सहायता कर की तुझ्या वचनाला आमच्या जीवनातून आणि आमच्या जीवनाद्वारे आम्ही प्रकाशमय करू शकू. In Jesus' name we offer this prayer, our Father. ख्रिस्त येशूच्या द्वारे पित्या प्रार्थना तुला सादर करतो, म्हणून तू स्वीकार कर देवा. Amen. आमेन. Amen. आमेन.